नमस्कार. आज आपण झणझणीत मटणाचा रस्सा पाहणार आहे. त्यासाठी मटण शिजून घेणार आहे. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, चिमूटभर हळद हे टाकून आधी आपण मिक्स करून घेणार आहे. कांदा, आलं लसणाची पेस्ट, हळद हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतर मटण टाकून हलवून घ्यायचं आहे. मटण छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेऊया. त्यानंतर आपण आपल्या अंदाजाने कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण झाकण लावून घेणार आहे. आता आपण वाटणाची तयारी करणार आहे. आलं लसूण, ओलं नारळ, टोमॅटो, तेल, कोथिंबीर हे टाकून आपण वाटण तयार करणार आहे. पातेल्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. त्यानंतर घरचा काळा मसाला आहे 2 चमचे घेतलेले आहे. हळद, 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ टाकल्याने मटणाच्या रस्स्याला छान असे चव येते. त्यानंतर वाटलेला मसाला आपण टाकून घेणार आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. मसाल्याला जोवर तेल सुटत नाही तोवर आपण मसाला परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हलवून घेणार आहे. करून 2 ते 3 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे. त्यानंतर आपण पाहूया मसाल्याला तेल सुटलं नाहीये, पुन्हा हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मटण शिजलं का नाही हे पाहणार आहे. छान असं मटणचं सूप बनलेलं आहे. आपण लहान मुलांना सुद्धा मटण सूप देऊ शकतो. मटण आपलं छान शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. शिजलेल्या मटणाचं पाणी आपण मसाल्यात टाकून घेणार आहे. 1 ते 2 चमचे ह्यात टाकून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. मसाला नीट हलवून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पुन्हा आपण झाकण लावून ठेवणार आहे. जोवर तेल सुटत नाही तोवर आपण मसाला परतूनच घ्यायचा आहे. छान असा तेल सुटलेला आहे. शिजलेलं मटण आपण टाकून घेणार आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सुक्कं खायचं असेल तर तुम्ही ह्यातले 1 वाटी सुक्कं बाजूला काढू शकता. त्यानंतर आपण पाणी पण टाकू शकतो. छान असं वाफ आलेले आहे. आता आपण यात आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेऊया. हे मटण शिजलेलं पाणी आहे. आपल्या आवडीनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. छान असं मटणाचा रस्सा आपला झालेला आहे. तुम्ही सुद्धा 1 चमचा ज्वारीच्या पिठापासून करून पहा मटणाचा रस्सा. आपण रस्स्याला उकळी आणण्यासाठी बारीक मंद आचेवर गॅस ठेवणार आहे. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.